या व्हिडिओवर तुम्ही क्लिक केला आहे म्हणजे नक्कीच श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यामध्ये येऊ पाहतायत किंवा सध्या तुम्ही ज्या संकटामध्ये अडकला आहात त्यातून बाहेर येण्यासाठी श्री स्वामी समर्थ तुम्हाला मदत करणार आहेत. आज आपण 2 अनुभव आणलोय. म्हणजे जे लोक नवीन असतील, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुमच्यातले म्हणजे प्रेक्षकांच्यातले भरपूर लोक आपल्याला स्वतःचे अनुभव पाठवतात. श्री स्वामी समर्थ त्यांच्या रिअल लाईफमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये कशी परिस्थिती घडवून आणले, कशी त्या संकटातून बाहेर काढलं, याचे अनुभव आम्हाला पाठवतात आणि ते आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे देखील असेल काय अनुभव असतील तर नक्कीच तुम्ही देखील आम्हाला पाठवू शकता. आज 2 अनुभव आहेत. सगळ्यात पहिला अनुभव आहे जयलक्ष्मी यांचा. जयलक्ष्मी सगळ्यात पहिली गोष्ट, जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नक्कीच मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा अनुभव आमच्यापर्यंत पाठवलात. आपण पहिल्या अनुभवाला सुरुवात करूया. नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नाव जयलक्ष्मी आहे. माझ्या आयुष्यातील हा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा आहे. त्या काळात मी खूप ताणतणावामध्ये होते. माझ्या एका मित्रावर माझा विश्वास होता. मी त्याला तब्बल 6 लाख रुपये दिले होते. या सगळ्या प्रकारामुळे मी त्याला 6 लाख रुपये दिल्याने त्याने माझे पैसे परतच केले नाहीत. या सगळ्या प्रकारामुळे मी मानसिकदृष्ट्या खूप जास्त त्रासले होते. परिस्थिती आणखी कठीण झाली आणि माझा फोनही माझ्याकडून घेतला गेला. या प्रसंगामुळे मला खूप जास्त भीती आणि ताणतणाव वाढायला लागला. खूप जास्त तणाव जाणवायचा. त्या क्षणी मी कठीण काळामध्ये असून देखील माझ्या मनात एकच आधार होता, श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यात कितीही संकट आली, कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली, तरी स्वामींचं नाव घेतलं की मनात कुठेतरी आधार मिळतो. आजही मला विश्वास आहे की संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी आपल्या भक्ताला संकटात एकटं सोडत नाहीत. त्यानंतर दुसरा अनुभव आहे महेंद्र डोंगरे यांचा. माझं नाव महेंद्र डोंगरे. माझ्यासोबत 25 जुलै 2026 रोजी रात्री साधारण 8:15 ते 8:30 वाजण्याच्या आसपास हा अनुभव माझ्या आयुष्यात घडला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, महेंद्रजी, हा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मनापासून धन्यवाद. तर असेच अनुभव वेगवेगळे आमच्यापर्यंत पाठवण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या महेंद्रजींच्याच प्रसंगाला सुरुवात करूया. तर महेंद्रजी म्हणतात, साधारणपणे 25 जुलै 2026 रोजी रात्री एक अनुभव घडला. मी माझ्या बाईकवरून कामासाठी निघालो होतो. अचानक माझी बाईक बंद पडली. मी कितीही प्रयत्न केले तरी माझी बाईक सुरू होत नव्हती. रात्र झाली होती आणि त्यामुळे मला काळजी वाटू लागली होती. त्यावेळी मी मनापासून स्वामींना म्हणालो, स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. मनात स्वामींचं नाव घेत मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात अचानक एक व्यक्ती माझ्या मदतीला धावून आली. त्या व्यक्तीने मला विचारपूस केली आणि माझी परिस्थिती पाहून पेट्रोल पंपापर्यंत मदत केली. त्या व्यक्तीचं नाव हार्दिक असं होतं. त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला, स्वामींनीच या माणसाच्या रूपात माझी मदत केली आहे. कारण मी स्वामींना मदतीची हाक दिली आणि काही क्षणातच अनोळखी व्यक्ती माझ्या मदतीला आली. माझ्यासाठी हा केवळ योगायोग नव्हता, तर तो स्वामींचा एक अनुभवच होता. या दोन्ही अनुभवातून एक सुंदर गोष्ट आपल्याला म्हणजे समोर येते. स्वामींची मदत नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणेच मिळत असते असं नाही. पण संकटाच्या वेळी स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला आधार देतात असा भक्तांचा विश्वास आहे. म्हणजे जसं ज्या जयलक्ष्मी आहेत, त्यांचे काही पैसे त्यांच्या मित्राने घेतले आणि ते परत देत नाही आहेत किंवा त्या अडचणीमध्ये आहेत. पण एवढं होऊन देखील त्यांच्या मनामध्ये ते खचून गेले असते आत्तापर्यंत. जर कोणीही सर्वसाधारण नॉर्मल माणूस असेल, त्याच्याकडून अशी जर एवढी मोठी रक्कम घेतली गेली असेल आणि ती परत नाही येणार असेल, तर माणूस आयुष्यात खचून जातो. पण तरी देखील हा अनुभव ते टाईप करू शकतात, म्हणजे त्यांच्या मनात अजूनही किती आत्मबल आहे हे विचार करा. किंवा श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यामुळं किंवा श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवल्यामुळं मनात एक धीर जो येतो ना, तो धीर हा असतो, की कितीही मोठं संकट असलं, कितीही मोठा प्रॉब्लेम असला, कितीही मोठ्या अडचणीत असाल, तर तरीही देखील मनाला कंट्रोलमध्ये ठेवणं, मनाला त्या परिस्थितीमध्ये जिवंत ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि श्री स्वामी समर्थांच्या या सगळ्या अनुभवातून आपल्याला हेच कळतं, की संकट कितीही मोठं असू दे,
त्याच्यामध्ये स्वतःला धीर देणं. आपण एकटे येतो, एकटे जातो. कितीही मोठं संकट आलं तर ते संकट काय आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे कितीही मोठं संकट असलं तरी स्वतःला त्याच्यामध्ये जिवंत ठेवणं, आपल्या मनात बळ ठेवणं, हे खूप जास्त गरजेचं असतं. आणि श्री स्वामी समर्थांच्या या अनुभवातून माइंडमध्ये, डोक्यामध्ये असेच पॉझिटिव्ह एनर्जी जास्त वाढते, पॉझिटिव्ह वाइब्स वाढतात, जेणेकरून हे टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी, भीती, ताणतणाव, पैशाची चणचण, डोक्यामधले प्रॉब्लेम, फॅमिलीमधले प्रॉब्लेम, सगळ्या काही गोष्टीतनं बाहेर येण्यासाठी तुम्हाला स्वतः माइंड पॉझिटिव्ह ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि त्यामुळेच मी काय म्हणतो, की अनुभव बघताना काही चमत्कार व्हावेत असं विचार न करता तुम्ही सध्या ज्या अडचणीमध्ये आहात, त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही स्वतःच निर्णय घ्यायला लागणार आहे. आणि ते निर्णय घेण्यासाठी हे अनुभव बघा, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी काम करेल आणि तुम्ही न डगमगता जे काही निर्णय असतील ते घ्याल. बाकी तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील, आज 2 अनुभव होते बाय द वे, तर नक्कीच ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरती टाईप करून आम्हाला पाठवू शकता. आपण त्याच्यावर देखील पुढचा व्हिडिओ बनवूया. बाकी आपण भेटू पुढच्या अनुभवामध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आधी करून ठेवा. कारण असे अनेक रिअल लाईफ अनुभव आहेत किंवा तुम्ही देखील तुमचे अनुभव आम्हाला पाठवून त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवू शकतो. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या अनुभवामध्ये.